नमस्कार प्रेक्षको, सारा न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सहर्ष स्वागत। आज आपण आहोत प्रभाग क्रमांक 8 मध्ये आणि मैत्री कशी असावी, मैत्री कशी जपावी याच्या अनेक उदाहरणं आपण पाहिले असतील, परंतु आज या ठिकाणी डॉक्टर सुहास कांबळे हे निवडणुकीमध्ये उभे आहेत आणि हे त्यांचे 40 वर्षापासूनचे मित्र सुहास कांबळेसाठी धावून आलेले आहेत। आपण कुठून आलात, काय सांगाल? मी डॉक्टर रावसाहेब पोटे, मी मुंबईहून आलोय। सुहास आमचा कॉलेज पासून म्हणजे कॉलेज आणि हॉस्टेल दोन्ही एकत्र असलेला आमचा सगळ्यांचा ग्रुप मधला एक खास मित्र, एक आदर्श मित्र कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे डॉक्टर सुहास। आणि आमच्या आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये आमच्या काही फॅमिली इश्यू असतील, काही कार्यक्रम असतील किंवा काय असतील किंवा काही मदतीची अपेक्षा असतील, कधी काही कुठं काही कामं करायची असतील, इतकी पर्सनल लेवलला इतकी मदत केली आहे की ते सांगणं म्हणजे आता शब्दांमध्ये किंवा वाक्यामध्ये इतकं अवघड सांगणं, अतिशय आम्हाला म्हणजे मेंटॉर म्हणतात ना त्या टाईपचं, म्हणजे मित्र जरी असला तरी तो मेंटॉर आहे आमचा ऍक्च्युअली थोडक्यात सुहास आमचा। त्यामुळे आम्हाला त्याच्या आता ही इलेक्शनसाठी जेव्हा तो उभा राहिला तेव्हा आम्हाला असं वाटलं की नाही, आम्हाला वेळ देणं आवश्यक आहे, म्हणून आम्ही आमची सगळी बाकीची कामं बाजूला ठेवली आणि सुहासच्या या प्रभाग क्रमांक 8च्या PCMCच्या इलेक्शनसाठी आम्ही इकडे आलेलो आहोत। तुम्ही कुठून आलात? नमस्ते, मी डॉक्टर गिरीश शाकुंतल, बालरोगतज्ञ आहे। मी नाशिकहून आलेलो आहे। डॉक्टर सुहास आणि आम्ही एक 10-12 मित्र कॉलेज जीवनापासून एकत्र आहोत आणि डॉक्टर सुहासमुळे आमची सगळ्यांची मैत्री अजूनही घट्ट टिकून आहे। मी आज जो काही बालरोगतज्ञ म्हणून आहे तो केवळ डॉक्टर सुहास याच्या कर्तृत्वामुळेच आहे। त्यांनी मला अक्षरशः उभं केलंय। सुहास नाही, आई, तीर्थस्वरूप बाबा या सगळ्यांनी आमच्या सगळ्या मित्रमंडळींसाठी खूप कष्ट घेतलेत, खूप मार्गदर्शन केलं। आमच्या सगळ्यांच्या कुटुंबियांना त्यांनी खूप सांभाळून घेतलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे। आणि ही पहिलीच वेळ आहे की डॉक्टर सुहास काहीतरी इलेक्शनला उभा आहे आणि आम्ही त्याला काहीतरी मदत करू शकतोय, नाहीतर हे नेहमी उलटच असायचं। पण आजच पहिल्यांदा असं आम्ही काही त्याच्यासाठी वेळ केलाय, वेळ देऊ शकलोय, याचं आम्हाला खूप खूप समाधान वाटतंय। डॉक्टर सुहास अत्यंत हुशार, अत्यंत विनम्र, अत्यंत प्रेमळ स्वभावाचा आणि स्वास्थ्य वदनाने प्रसन्न वदनाने सगळ्यांना सेवा देणारा आम्हाला खूप खूप अभिमान आहे त्याचा। आमच्या सगळ्या क्लासला त्याचा खूप अभिमान आहे। त्याला आणि त्याच्या पॅनलला प्रचंड मताधिक्याने आपण विजयी करा ही नम्र विनंती। तुम्ही काय सांगा? नमस्कार, मी डॉक्टर मिलिंद सोनावणे। माझा सुहास कांबळेंशी जवळजवळ 40 वर्षापासून संबंध आहे। म्हणजे आम्ही कॉलेज असताना आम्ही पुण्यामध्ये एकत्र BJ मेडिकल कॉलेजमध्ये आम्ही एकत्र शिकत असताना सर सुहासचं एक गुण मला सांगायचं फार महत्वाचं आहे, सुस्वभावी, शांत आणि सर्वांना मदत करणारा। माझ्या जीवनामध्ये सुहास कांबळे यांचा फार मुख्य वाटा आहे। म्हणजे मी अंडरग्रॅज्युएट असताना सुहास कांबळेंनी माझा एक खरं सांगायच्या गोष्टी, सुहास कांबळे मला त्या अभ्यासामध्ये कशा पद्धतीने अभ्यास करावा, कशा पद्धतीने आपण पेशंट पाहावा याबद्दल सुहासने मला त्याचे गुण मी सुहासकडनं आम्ही शिकलो आणि त्यावरनं मी ग्रॅज्युएशन झालो। नंतर तसंच पोस्ट ग्रॅज्युएशन करताना सुहासची कांबळेंची आम्हाला सारखी मदत होते। ते त्यांचा जो स्वभाव आहे सगळ्यांना मदत करण्याची, कुठली गोष्ट सुहासला आम्ही सांगितली तो कधी नाही म्हणत नाही आणि कशा पद्धतीने मार्ग काढायचा, कशा पद्धतीने नियोजन करायचं, कुठलं काम कशा पद्धतीने करायचं हे आम्ही डॉक्टर सुहास कांबळेकडनं शिकलो। अशा आम्ही एकत्र जो 12 मित्र आम्ही एकत्र जेव्हा 1987 पासून आम्ही एकत्र आलो आणि त्याच्या जे प्रत्येक मार्गदर्शन, त्या कुठलं प्रश्न विचारायचं मार्गदर्शन आम्ही आतापर्यंत, माझी प्रॅक्टिस असू दे, माझी फॅमिली असू दे, इव्हन माझ्या फॅमिलीमध्ये सुद्धा माझे बरेच अडचणी असताना सुहास कांबळेंनी सोडवलेल्या। अशा पद्धतीने मी गेले 40 वर्षापासून त्याचे संबंध आहे आणि मला सर्व नागरिकांना आव्हान आहे की सुहास कांबळे व तसेच त्यांच्या सर्व पॅनलला बहुमताने विजय करावं, जेणेकरून आपल्या सुहास कांबळे ही एक संधी मिळालेली आहे। त्यांनी जेवढी आरोग्य सेवा केलेली आहे, आता त्यांना एक समाजसेवा करायची आहे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जे समस्या असतील ते निश्चितच डॉक्टर सुहास कांबळे त्यांचे पॅनल व तसंच BJP हे करतीलच ही मला खात्री आहे। तर आपल्याला परत विनंती की ह्या पॅनलला आपण BJP पॅनलला भरघोस बहुमताने विजय करा। धन्यवाद। तुम्हाला वाटलं होतं डॉक्टर सुहास कांबळे राजकारणात येतील? खरं तर हा सगळ्या आमच्या सर्व मित्रमंडळींना, आमच्या सर्व बाकी म्हणजे फॅमिलीजना सगळ्यांना अतिशय अनपेक्षित आणि सुखद असा धक्का मिळालाय की सुहासजी
आजपर्यंत आरोग्यामध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये जे काही प्रगती किंवा सुधारणा किंवा जे काही टेक्नॉलॉजी किंवा तंत्रज्ञानाचा वापर करून कशी लोकांची सुविधा वाढवतील या प्रकारे काम करत आहे, त्या नॉलेजचा, त्या ज्ञानाचा उपयोग आता सुहास कदाचित आपल्या सगळ्या पीसीएमसीच्या लोकांना नुसतं तक्रारी सोडवण्यासाठी नाही, तर त्या दृष्टीनं की तक्रारी लोकांची उद्भवूच नाहीत आणि नवीन नवीन मोठ्या प्रकारच्या या प्रभागात कशा फॅसिलिटी आणू शकतो या प्रकारे नक्कीच त्याचे विचार असणार आहेत. कारण त्यांनी सांगितलं हा. की सुहास कॉलेज पासूनच त्याचं संघटन होतं, संघटनाचा उपयोग इथं राजकारणात होईल. कसं आहे, सुहासचा स्वभाव जो आहे अजात शत्रू, कोणीच म्हणजे ऑपोजिट असो किंवा समोर असो किंवा आपला असो, त्याला कधी कोणी शत्रुत्व कधी कोणाशी त्याचा आलंच नाही, कारण तो कधीच कोणाशी रागवला नाही. इतका तो मित्रभाषी इतका हे आहे की तो सगळ्यांना बरोबर घेऊन सर्व महानगरपालिकेसाठी जे काही योगदान द्यायचं आहे, माननीय आमदार मैदान लालगे यांच्या मार्गदर्शनाखाली जी काही सुधारणा करायच्या आहेत त्या नक्कीच अतिशय अनपेक्षितपणे अतिशय चांगल्या प्रकारे करू शकेल, की वेगळ्या प्रकारे कधी चांगल्या लोकांना सुधारणा दिसतील याची आम्हाला सर्वांना खात्री आहे. ज्याप्रमाणे आमदार महेश लांडगे साहेब यांच्या पाठीमागं ही मैत्री तुटायची नाही, अशा असंख्य मित्र त्यांनी जोडलेले आहेत. त्याच प्रकारचे मित्र डॉक्टर सुहास कांबळे यांनी जोडलेले आहे. आणि आपण आता पाहिलं की ही सगळी लोक वेगवेगळ्या ठिकाणावरून डॉक्टर सुहास कांबळे यांच्यासाठी धावून आलेले आहेत. रोहित खरगे, थारा न्यूज नेटवर्क, पिंपरी चिंचवड, पुणे.